खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याकडून धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन. धुळे शहराला मूलभूत सोयी सुविधा द्या, अक्कलपाडा धरण 100% क्षमतेने कार्यान्वित करावं, प्रलंबित असलेली प्रकाशा बुराई योजना लवकर सुरू करा. खासदार डॉक्टर शोभा बच्छाव. 11 सप्टेंबर 2024. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण प्रकल्प 100% पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी भूसंपादनासह उचित कार्यवाही व्हावी. प्रकाशा बुराई सिंचन योजना मार्गी लावावी यासह धुळे शहर विकासासाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. श्री फडणवीस हे धुळे दौऱ्यावर आले असता डॉक्टर बच्छाव यांनी यासाठी निवेदन सादर केले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे सुलवाडे जामफळ प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी नुकतेच मंगळवारी 10 सप्टेंबर 10 रोजी धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता, यावेळी धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यात प्रामुख्याने धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरण प्रकल्प 100% भरण्यासाठी भूसंपादनासह उचित कार्यवाही व्हावी. त्याचप्रमाणे प्रलंबित असलेली प्रकाशा बुराई सिंचन योजना प्रकल्प मार्गी लावावा. यासमवेत धुळे शहरात मूलभूत नागरी सोयी सुविधांसाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनीही उचित निर्णय घेतो म्हणून आश्वस्त केले आहे.